थोडासा प्रवास आहे। नमस्कार, मी राजाराम पाटील उरण येथून आज बोलत आहे माझ्या घरातून। आणि आज अत्यंत महत्त्वाचा दिवस खास करून इथल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी या समाजासाठी आहे। आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते आदरणीय नारायण नागू पाटील यांचा जन्म आज 29 ऑगस्ट 1892 ला झाला आणि त्यांच्याविषयी बोलणार आहोत। त्यांचं जे अधिकृत चरित्र आहे ते त्यांचं चरित्र आहे कथा एका संघर्षाची। हे जे चरित्र आहे नागेश पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलेलं, अलिबागमधून ते प्रसिद्ध झालेलं आहे नागेश प्रिंटर्सकडून। आणि त्यांच्या आधारावर मी त्यांची काही माहिती आणि त्यांच्या नेतृत्वाचं सार्वजनिक जीवनातलं महत्त्व हे सांगण्याचा मी प्रयत्न इथे करणार आहे। कालच दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा निर्णय शासनाने घेतला, महाराष्ट्र शासनाने घेतला आणि तो त्याचा ठराव दिल्लीकडे पाठवला आणि त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आगरी समाजातर्फे मांडण्यात आला पनवेलला। आणि दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं हा निर्णय पक्का झाला। किमान महाराष्ट्र राज्याने जो निर्णय घेतला या निर्णयाचं आंदोलन फार मोठं इथे गाजलं, हजारो लोकांनी, त्यात लाखो लोकांनी सहभाग घेतला। या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असा निर्णय आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे माजी नगरविकास मंत्र्यांनी घेतला होता। आणि आगरी, कोळी, कराडी, भंडारी, बारा, बलुतेदार, बौद्ध यांच्या आक्रमक आंदोलनाने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागं घ्यायला लावणारा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना घ्यावा लागला आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा घ्यावा लागला। माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री यांना सुद्धा इथे माघार घ्यावी लागली। रायगडची ही जी लढाऊ परंपरा आहे, हे दिबा पाटील साहेबांचं नाव जरी अलीकडे या विमानतळाला लागलं असलं तरी दिबा पाटील यांच्या अगोदर नारायण नागू पाटील यांनी कोकणामध्ये ही नेतृत्वाची नवी परंपरा सुरू केलेली आहे। आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की हे नावाचं आंदोलन किंवा नेतृत्वाचा विषय मागासवर्गीय ज्या जाती आहेत, ओबीसी जाती आहेत, आगरी, कोळी, माळी, भंडारी यांच्यासाठी किती महत्त्वाचं हे मी अगोदर सांगतो। कारण ही जी गोष्ट आहे की आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा मनुस्मृतीच्या काळात हजारो वर्षाच्या परंपरामध्ये शूद्रातिशूद्रांना आणि स्त्रियांना काडीची किंमत नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांच्या जातीतून काही चांगलं नेतृत्व पुढे येईल अशी सुतराम शक्यता नव्हती किंवा ते नेतृत्व करण्याच्या लायक लोक आहेत असं मनुस्मृती मानत नव्हती। म्हणजे शूद्रातिशूद्रांना, स्त्रियांना काहीच अधिकार या देशामध्ये नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणी नेता होण्याचा प्रश्नच नाही। जे काही सारं नेतृत्व आहे ते देवच या माणसाचं, सगळ्या हिंदू समाजाचं किंवा वैदिक समाजाचं भलं करतील आणि देव ज्यांच्या हातात आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यातूनच राजकीय, सामाजिक, धार्मिक नेतृत्व पुढे येत होतं। आणि ह्या शूद्रातिशूद्रांच्या उद्धाराचा विषय आहे तो देव ठरवतील तरच त्यांचा उद्धार होईल। आणि देवाने आणि मनुस्मृतीने ठरवलं होतं की या शूद्र जातींना कोणताही अधिकार द्यायचा नाही, त्यांनी जे त्यांच्या पूर्वजन्माचं जे सुकृत आहे ते भोगायचं। म्हणजे ते ज्या हलक्या जातीत किंवा शूद्र जातीत जन्माला आले ती जी दुःख आहेत ती पूर्वीच्या पापकर्माची ती फळं आहेत अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे या मागासवर्गीय जातींमध्ये नेतृत्वासाठी कोणी पुढे येत नव्हतं आणि तशा प्रकारचं वातावरण सुद्धा नव्हतं। आणि म्हणून आपल्याला माहित आहे की देशामध्ये इंग्रजांचं सरकार आल्यानंतर इंग्रजी शिक्षणामुळे भारतातल्या अनेक लोकांना जगामध्ये काय चाललंय ते कळायला लागलं। म्हणजे आपल्याच देशात सांगितला गेलेला मनुस्मृतीचा धर्म हा अंतिम नव्हे, तर जगामध्ये अन्य धर्म सुद्धा आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, यहुदी आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचे राजकीय, सामाजिक संघर्ष होऊन अनेक नवीन जीवनमूल्ये जगाला मिळाली आहेत। आणि त्यांच्याकडची लोकशाही इंग्लंडमध्ये असेल, अमेरिकेमधले असेल आणि तिथली जी स्वातंत्र्य युद्ध आहे यातून अनेक प्रकारचं सामाजिक क्रांत्या आणि राजकीय क्रांत्या यातून लोक शिक्षण घेऊन सुधारू लागले। आणि याच्यामध्ये आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा वरातीमध्ये अपमान झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी अतिशय चांगलं लेखन केलं आणि ओबीसी लोकांचं नेतृत्व केलं आणि शेतकऱ्यांची गुलामगिरी कशामध्ये आहे हे सांगितलं।
त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात या देशात केली. असे हे नवे बदल समाजामध्ये घडत गेले आणि या बदलातूनच आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व भारताला मिळालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची जी गोष्ट आहे की या अगोदर मागासवर्गीय जातीमध्ये म्हणजे शूद्रातिशूद्रामध्ये कुणीही आपापल्या जातीतल्या माणसाला नेता म्हणून मानत नव्हतं. तर समाजाचं नेतृत्व किंवा समाजाचा प्रश्न हे देवच सोडवतील अशा प्रकारची मानसिकता लोकांची होती. आणि मग देवाला नवस बोलायचा आणि प्रश्न सुटला तर तो देवाने सोडवला आणि नाही सुटला तर अधिक वेळ लागेल आणि नंतर सुटेल अशा प्रकारची भावना या सगळ्या बहुजन समाजामध्ये होती. आणि ही भावना नष्ट करून माणसाचे प्रश्न मीच माझ्या जीवनात सोडवेन अशा प्रकारचा निर्धार व्यक्त करणारं देशातलं एकमेव नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्या जीवनातले प्रश्न म्हणजे माणसाचे प्रश्न हा एक माणूसच सोडवू शकतो, देव सोडू शकत नाही. किंबहुना उपेक्षित वंचित मागासवर्गीय घटकांच्या जीवनातले प्रश्न इथली मनुस्मृती आणि मनुस्मृतीच्या निमित्ताने असलेलं वैदिक हिंदूंचं जे धर्मकारण आहे, राजकारण आहे, राजसत्ता आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता आहे ते कधीच सोडवू शकणार नाही. आणि आपल्या देशातल्या 85% मागासवर्गीयांचा संघर्ष इथल्या उच्च जातीयांशी आहे आणि म्हणून त्यांच्याशी संघर्ष करून त्यांच्याशी लढूनच आपल्याला आपले प्रश्न सोडवावे लागतील अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात फार मोठं योगदान दिलेलं आहे. अंतिमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला धर्म, या देशातलं समाजकारण, या देशातलं वैदिकत्व किंवा हिंदुत्व हे आमच्या लोकांचे प्रश्न सोडवत नसेल तर मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी फार मोठी घोषणा केली. की इतिहासामध्ये भीष्म, द्रोण जे कोणी असतील महान लोक असतील त्यांना जे जमलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. आणि त्यांची म्हणजे भीष्माची सुद्धा उपमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण देऊ शकत नाही की धर्माच्या पलीकडे भीष्म जाऊ शकत नव्हते, कृष्ण जाऊ शकत नव्हता, अर्जुन जाऊ शकत नव्हता. आणि हे धार्मिक गुलामगिरींचं, ओबीसींच्या गुलामगिरींचं जे अवकाश आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेदून ते पुढे गेले आणि नंतर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच जाती नष्ट करण्याची चर्चा अनेक सभांमध्ये होते परंतु जाती नष्ट करण्यासाठी सुद्धा जातींना संघटित करायचं असतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात दाखवून दिलं. आणि अशाच प्रकारचा प्रयत्न आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाजात आपल्याला माहिती आहे आदरणीय नारायण नागू पाटील यांच्याकडून घडलेला आहे. आणि नारायण नागू पाटलांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मैत्री आहे, सहवास आहे, नारायण नागू पाटलांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राहणं आणि त्यांना शेतकरी लढा समजवणं, त्यांना नव्या संविधानाची सामाजिक मूल्य काय आहेत यांचा पाया घालण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन अनुभवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवनचरित्र आहे आणि त्यांचं मुक्ती कोण पथे हे भाषण आहे. जेव्हा मी नारायण नागूंचे चिरंजीव आदरणीय दत्ता पाटील यांना विचारलं की आपलं आवडतं सर्वात पुस्तक कोणतं तर दत्ता पाटलांनी सांगितलं माझं आवडतं पुस्तक हे मुक्ती कोण पथे आहे. आणि मुक्ती कोण पथे आपण वाचल्यानंतर आपल्याला जातींच्या नेतृत्वाचं जे महत्त्व आहे ते समजू शकतं. आणि म्हणून इथे मी अधिक न बोलता मी एवढ्याच आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी मुक्ती कोण पथे हे पुस्तक वाचल्यानंतर नारायण नागू पाटील यांच्या जीवनाचं महत्त्व आपल्याला कळेल. आणि म्हणून नारायण नागू पाटील यांच्या जीवनाचं महत्त्व समजायचं असेल तर नारायण नागू पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. सहकारी म्हणण्यापेक्षा भाऊ आहेत. कारण त्यांच्या घरी 25 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आहेत. एकत्र अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन समजून घेतलं तरच आपण नारायण नागू पाटील यांना समजू शकतो. खरं म्हणजे ओबीसी बांधवांना या ज्या उच्चवर्णीय लोकांचं जे शोषण आहे ते वर्तमानात कळण्याचा कुठला मार्ग राहिलेला नाही आणि याच्यावर फार कमी असं लेखन झालेलं आहे. त्याच्यामुळे नारायण नागू पाटील हे आगरी समाजातले असले तरी आगरी, कोळी, भंडारी, कराडी या सगळ्या समाजासाठी नारायण नागू पाटील हे आदर्श नेतृत्व आहे. आपल्याला माहिती आहे भंडारी समाजात अशाच प्रकारचं सी.के. बोले नावाचं नेतृत्व आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मांडीवर बसवलेलं आहे. परंतु सी.के. बोले यांनी जो कुळ कायद्याचा पहिला ठराव बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर मांडलेला आहे तो ठराव आणि सी.के. बोलेंचं नेतृत्व जसं आम्ही नारायण नागू पाटलांच्या बाबतीत 2009 पासून संपूर्ण ठाणे, रायगड, पालघर याच्यामध्ये जागृती केली आणि आज नारायण नागू पाटील यांची जयंती साजरी करत असताना त्यांच्यावर बोलताना मला अभिमान वाटतो की नारायण नागू पाटील हे आमचे नेते आहेत. हे पोहोचवण्यामध्ये
अनेक संघटनांनी सहकार्य केलं, अनेक संघटनांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि सगळ्या आगरी कोळी कराडी तरुणाईचं, ओबीसी तरुणाईचं मी त्यासाठी मनापूर्वक धन्यवाद देतो। नवी मुंबईतल्या तरुणांनी आगरी कोळी फाउंडेशन असेल किंवा शिवक्रांती मावळा असेल, या संघटनांनी प्रचंड मोठं असं योगदान दिलेलं आहे। आज ठाणे जिल्ह्यात सुद्धा आगरी कोळी समाजाच्या नेतृत्वाची चर्चा, नारायण नागूंची चर्चा होत आहे। आगरी सेनेने सुद्धा आज या नारायण नागू पाटील यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत। शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा मागच्या त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त, पक्षाच्या वाढदिवसानिमित्त, वर्धापन दिनानिमित्त नारायण नागू पाटील यांचा आदराने उल्लेख केलेला आहे। हे जे सगळे घडते हे तुमच्या आमच्यासारख्या सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या समाज बांधवांमुळे, आणि म्हणून तसं नारायण नागू पाटील हे जयंत पाटलांचे आजोबा आहेत आणि जयंत पाटलांचे आजोबा असले तरी आताचे आमदार शेका पक्षाचे सरचिटणीस त्यांचे आजोबा आहेत, तरी सुद्धा आम्ही सगळेजण त्यांना आमचे आजोबा म्हणतो, आमचे समाजाचे पितामह मानतो। त्याचं कारण असं आहे, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या बौद्ध समाजाच्या उत्कर्षाची मुहूर्तमेढ या देशामध्ये रोवली, आमच्या समस्त SC ST OBC समाजाच्या उत्कर्षाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून नारायण नागू पाटील यांनी सुद्धा त्यांच्या इतकंच काम केलेलं आहे। मी या निमित्तानं सरकारला सांगू इच्छितो, लोकनेते दिबा पाटील हे सुद्धा OBC नेते होते, त्यांचं नाव विमानतळात देण्याचा संघर्ष आम्ही मागच्या काळात अत्यंत यशस्वीपणे केला। त्या संघर्षामध्ये सहभागी असलेल्या दशरथदादा पाटील हे दिबा पाटील नामकरण समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मी गौरवाने उल्लेख करेन। ठाणे जिल्ह्यातून त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला, शिवसेनेचे उपनेते असताना सुद्धा त्यांनी यामध्ये मोठा सहभाग घेतलेला आहे। त्याच्याबरोबरच रामशेठ ठाकूर हे भारतीय जनता पार्टीत असले तरी देव न मानणारा देव माणूस म्हणून दिबा पाटलांच्या नावाचा त्यांनी केलेला पुरस्कार हा त्यांच्या जीवनाचे जे तत्वज्ञान आहे, त्यांची जी वैचारिक पातळी आहे किती मोठी आहे सांगणारा त्यांचं जे आंदोलनातला सहभाग होता। त्याचबरोबर आमदार गणेश म्हणजे आत्ताचे मंत्री, म्हणजे मंत्री व्हायला पाहिजे किंवा माजी मंत्री असलेले गणेश नाईक यांनी मोठा सहभाग घेतलेला आहे। खासदार कपिल पाटील जे भाजपचे आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे। आपल्याला माहित आहे भाजपचे अनेक दिग्गज नेते, लोकनेते दिबा पाटील यांच्या नावासाठी या आंदोलनामध्ये उतरले होते। अनेक नगरसेवक आहेत, दशरथ भगत साहेब आहेत, डॉक्टर राजेश पाटील आहेत, या सगळ्या लोकांनी दिबा पाटील यांच्या नावाचा उदो केलेला आहे। दिबा पाटील हे देव न मानणारे, खरं म्हणजे धर्मचिकित्सक पुरोगामी नेते असताना सुद्धा वेगवेगळ्या पक्षात असलेल्या सर्व समाजाच्या लोकांनी दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरला। याच्या पाठीमागची जी फिलॉसॉफी आहे ती जातीच्या नेतृत्वाची आहे आणि या जातीच्या नेतृत्वामध्ये आद्य नेते आहेत ते आदरणीय नारायण नागू पाटील, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने कुळ कायद्याचा पाया घातलेला आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढीतले हे नेतृत्व आहे। आणि म्हणून प्रत्येक जातीला, म्हणजे मागासवर्गीय जातीला ही जातीच्या नेतृत्वांची गरज आहे। आणि आपल्याला माहित आहे की या देशामध्ये ब्राह्मणांनीच जातीच्या नेतृत्वाचा, जातीच्या संघटनेचा पहिला निर्णय घेतलेला आहे आणि जातीचंच भलं झालं पाहिजे या उद्देशाने मग राजकारण असेल, धर्मकारण असेल, ही ब्राह्मणांनी सुरुवात केल्यानंतर त्यांच्याबरोबरीचे क्षत्रिय म्हणजे मराठा त्यांनी सुद्धा तसाच निर्णय घेतला आणि वैश्यांनी सुद्धा आपल्या संघटना केल्या। आज आपल्याला माहित आहे की नरेंद्र मोदी आपला देश या वैश्य, अदानी आणि अंबानीला विकत आहेत आणि म्हणून या देशातल्या उद्योजकांची सुद्धा जात या देशावर गुलामगिरी लागते किंवा या देशाचं शोषण करते। त्याच्यामुळे उच्च जाती जर संघटित होऊन संघटितपणे जर अत्याचार आमच्या मागासवर्गीयावर करत असतील तर त्याला उत्तर देण्यासाठी जातीच्या नेतृत्वाला, जातीच्या संघटनेला पर्याय नाही, अशा प्रकारचं माझं चिंतन आहे। आणि म्हणून जाती नष्ट जरी करायच्या असतील, जाती संपवायच्या जरी असतील तर त्यांना मुक्ती देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचा, एकविरा पुत्र भगवान बुद्धाचा जो मार्ग दाखवलेला आहे की ज्या धम्मामध्ये कुठल्याही जातीप्रथा नाहीत किंवा जाती आधारित शोषण नाही, समता आहे, तोच मार्ग अंतिम आहे। आणि म्हणून याच पद्धतीनं नारायण नागू पाटील यांचं नेतृत्व आणि नारायण नागू पाटील यांचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे मित्रत्व आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून नारायण नागू पाटील हे कोणत्या प्रकारचे नेते आहेत हे समजून घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करू। आपल्याला माहित आहे कोकणामध्ये खोती नावाची जी शेतीची पद्धत होती ती अत्यंत शोषक पद्धत होती आणि या खोतांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते रयतेचं राज्य होतं, 12 बलुतेदार मागासवर्गीयांचं राज्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आगरी कोळी
माळी, भंडारी यांना आरमाराचं प्रमुख बनवलं होतं। त्याचबरोबर या कोकणातल्या सगळ्या जमिनी कसायला दिल्या होत्या आणि त्यामुळे इथे कोणी सावकार नव्हतं, वतनदार नव्हतं, जमीनदार नव्हतं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोकणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक वतनदारीची पद्धत आली आणि तीच पद्धत जमीनदारी पद्धत कोकणामध्ये खोती म्हणून प्रसिद्ध झाली आणि पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बुडवलं आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं आरमार बुडवलं याचं वास्तव पुरावे असे आहेत की जमिनींची मालकी आहे, हजारो एकर गावच्या गावं इथल्या ब्राह्मण खोतांच्या नावावर गेली, काही मराठ्यांच्या नावावर गेली, काही मुस्लिमांच्या नावावर गेली। परंतु कोकणामध्ये जी गुलामगिरी, जगामध्ये जशी गुलामगिरी आहे तशा प्रकारची जाती आधारित गुलामगिरी कोकणातल्या आगरी कोळी भंडाऱ्यांवर आली आणि ही गुलामगिरी म्हणजेच खोती होती आणि हे खोत लोक कोकणातल्या आम्हा आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांचं प्रचंड शोषण करत कल्पनेच्या पलीकडे म्हणजे आजच्या पिढीला आपल्याला कळणार नाही एवढं शोषण त्या काळामध्ये आपल्या लोकांचं होत होतं आणि यामध्ये प्रमुख जात जी आहे खोतांची ती ब्राह्मण होती आणि म्हणून या ब्राह्मण जातीच्या विरोधात जाऊन आंदोलन करण्याचं काम जे नारायण नागू पाटलांनी केलंय त्याला धार्मिक शोषणाचा आधार आहे आणि म्हणून नारायण नागू पाटलांचं चरित्र ज्या लोकांनी लिहिलेलं आहे त्यांनी ही ब्राह्मणांच्या विरोधातली दाहकता कमी करण्याचा प्रयत्न या सगळ्या चरित्रात केला असला तरी वास्तव जे आहे ते वास्तव मी दत्ता पाटलांच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि दत्ता पाटलांचा स्वभाव, दिवा पाटलांचा स्वभाव हा देव, धर्म आणि अशा प्रकारचं सामाजिक शोषणाचे जे पुरोहित वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग आहे यांच्या विरोधातलं त्यांचं जे अनेक प्रकारचं राजकीय तत्वज्ञान होतं हे मी समजून घेतलेलं आहे आणि ते सत्य स्वरूपात सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे आणि म्हणून नारायण नागू पाटलांच्या चरित्रामध्ये त्यांनी नारायण नागू पाटलांचे म्हणजे मोठे चिरंजीव दत्ता पाटील आणि छोटे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या अधिकृत प्रस्तावनेतून काही वाक्य मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। खरं म्हणजे नारायण नागू पाटील यांच्या चरित्रावर आपल्याला बोलायचं झालं तर खूप वेळ आपल्याला पाहिजे, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण कमीत कमी शब्दामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। नारायण नागू पाटील यांच्याबद्दल जी खोतांमध्ये दहशत होती म्हणजे जमीनदारांमध्ये दहशत होती ती दहशत अनेक वृत्तपत्रातून, साप्ताहिकातून आलेली आहे आणि म्हणून त्यांचं जे वर्णन आहे ते वर्णन नारायण नागू पाटलांचं वर्णन असं केलेलं आहे की ब्राह्मणांना जिवंत खाणारा ब्रह्मराक्षस म्हणजे नाना पाटील। म्हणजे ह्या ज्या सगळ्या उपमा आहेत ह्या ब्रह्मराक्षस वगैरे पुराणामधल्या आहेत आणि ब्राह्मणांना जिवंत खाणारा ब्रह्मराक्षस म्हणजेच नारायण नागू पाटील। एवढी मोठी भयानक अशी उपमा या नारायण नागू पाटील यांना तत्कालीन साहित्यिक आणि पत्रकारांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे जिवंत खाणारा म्हणजे काय, मनुष्य भक्षक नव्हते परंतु खोती आहे आणि जमीनदारी आहे। आमच्या लोकांचं शोषण जो ब्राह्मण वर्ग त्या काळात करत होता त्यांच्या विरोधात एवढी अशी कठोर भूमिका घेणारे नारायण नागू पाटील होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा नेतृत्वाचं स्वरूप हे असं ब्राह्मण विरोधीच होतं, परंतु हे ब्राह्मण लोकांच्या विरोधात नव्हतं तर जे ब्राह्मण्य आहे, ब्राह्मणांची जी जमीनदारी वृत्ती आहे, ब्राह्मणांची जी शोषक वृत्ती आहे त्या शोषक वृत्ती विरुद्ध होतं हे सुद्धा मी कल्पना करू आपल्याला सांगू शकतो, आपल्याला कल्पना त्याची देऊ शकतो आणि ही गोष्ट नारायण नागूने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कबूल केलेली आहे की आम्ही ब्राह्मण या जाती विरोधात किंवा लोकांविरुद्ध नाही तर ब्राह्मणांची जी वृत्ती आहे सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे। काम न करता ऐतगहू खाण्याची जी पद्धत आहे खोतीची त्याला विरोध करताना बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांना या ब्राह्मण लोकांचा विरोध किंवा ब्राह्मण लोकांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं। तरी सुद्धा अनेक मित्र नारायण नागू पाटलांचे ब्राह्मण होते, बाबासाहेबांचे मित्र सुद्धा अनेक ब्राह्मण होते। आपल्याला माहित आहे सहस्त्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणाच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून घेतलं होतं। हाच प्रकार पेण, पनवेल, अलिबाग, रोहा इथले अनेक विद्वान ब्राह्मण पत्रकार हे नारायण नागू पाटलांचे मित्र होते, जीवश्य कंठस्थ मित्र होते। तरी सुद्धा त्यांचा लढा हा ब्राह्मण खोताविरुद्ध, ब्राह्मण्याविरुद्ध आणि ब्राह्मण खोती वृत्ती, जमीनदारी वृत्ती यांच्या विरुद्ध होता आणि म्हणून ही गोष्ट इथे मी प्रकर्षाने सांगू इच्छितो। जे कोणी लोक आज मांडणी करतात की कुठल्या जाती विरुद्ध नारायण नागू पाटील नव्हते किंवा आगरी समाज नव्हता किंवा कोळी नव्हता, भंडारी नव्हता, हे सगळं असत्य आहे। या देशातला मागासवर्गीयांचा संघर्ष हा उच्च जातीयांच्याच विरोधात होता, तो मुस्लिमांविरोधात नव्हता, इंग्रजांविरोधात नव्हता, कारण या देशातल्या उच्च जाती आमचं शोषण करत होत्या आणि म्हणूनच आम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले राहिलो आणि मागासलेले राहिल्यामुळेच आम्हाला आरक्षणाचा अधिकार मिळाला। हे आरक्षण ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, वैश्य यांना मिळू शकत नाही कारण त्यांचं शोषण झालं होतं, तर त्या उच्च जातीने आमचं शोषण केलं होतं
आणि म्हणून उच्च जातीयांच्या बरोबरीने येण्यासाठी आम्हाला आरक्षण आहे, ही गोष्ट सुद्धा नारायण नागू पाटलांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या स्मरणानिमित्त, ज्यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो। तर याच ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते ब्राह्मण लोक ज्या पद्धतीनं आमचं शेतामधलं किंवा जमिनींच्या बाबतीत आमचं शोषण करायचे, त्याच पद्धतीनं पूर्वी मुलांची नावं ठेवण्याचा जो प्रकार होता तो ब्राह्मणाकडे जाऊन नावं ठेवण्याची पद्धत होती। आणि त्यामुळे आपल्या लोकांची, आगरी लोकांची, कोळी लोकांची नावं कशी चुकीची ठेवली होती ती सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये, याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये आलेला आहे। म्हणून सांगतो की ह नावाचा अक्षर म्हणजे एखादा आगरी माणूस किंवा कोळी माणूस ब्राह्मणाकडे गेला नावं ठेवण्यासाठी, कारण धर्मगुरू हे ब्राह्मण होते, लिहिण्याचा धार्मिक सगळे अधिकार ब्राह्मणांकडे होते। आणि हे नावं आपल्याला माहिती आहे आकाशातले ग्रह कसे आहेत त्यांच्या वाट्याला आणि त्यावेळची जन्मस्थिती कायवरून ठेवली जातं। ह नावाचं अक्षर आलं तर ब्राह्मण माणूस हा आपल्या मुलाचं नाव म्हणजे ब्राह्मण मुलाचं नाव हर्षवर्धन ठेवायचा, म्हणजे आनंद देणारा, हर्ष वाढवणारा, अशा प्रकारचं त्या मुलाचं नाव असायचं। आणि हेच अक्षर जर आगरी समाजाच्या मुलाच्या बाबतीत आलं तर त्याचं नाव हगऱ्या असं ठेवायचं ब्राह्मण, म्हणजे इतकं तिरस्काराचं ते नाव ठेवल्यामुळे त्या मुलाच्या बद्दल कुठल्याही आदराची भावना निर्माण होणार नाही असं जन्मताच हगऱ्या नावाचं नाव ठेवण्याचा प्रकार ब्राह्मण करत आणि आयुष्यभर ते घाणेरडं नाव घेऊन आमचे लोक जगत होते। आणि म्हणून त्याच्या मनात कुठलीही सकारात्मक प्रेरणा येऊ नये अशा प्रकारचं जन्मनाव ठेवण्याची ब्राह्मणांची पद्धत होती। एका उदाहरणावरून ब्राह्मण आपल्याला किती कमी लेखत होते हे समजून येतं। आणि म्हणून आता वर्तमान काळातल्या मुलांना हे कदाचित कळणार नाही, कारण आता नेटवर खूप नावं उपलब्ध आहेत, नावं मुलाची ठेवायची असेल अनेक नावं आहेत। अनेक लोकांनी आता केवळ हिंदू नावं ठेवण्यापेक्षा काही लोकांनी ख्रिश्चन आणि इंग्लिश नावं ठेवायला सुद्धा सुरुवात केली आहे। नावाला आता मर्यादा राहिलेल्या नाहीत। आणि याच पद्धतीनं नारायण नागू पाटील हे जे नाव आहे त्यामध्ये जर ब्राह्मण जर मुलाचं नाव असतं तर ब्राह्मण मुलाचं नाव काय असतं, म्हणजे नारायण नागू पाटील यांच्या वडिलांचं नाव नागू आहे, पण हा जर मुलगा ब्राह्मण असता तर त्यांचं नाव नागेश ठेवलं गेलं असतं। ही खंत प्रभाकर पाटील आपल्या या प्रस्तावनेमध्ये सांगतात। आणि म्हणून नारायण नागू पाटील यांच्यानंतर यांच्या काळात कृषीवलची जी स्थापना झाली, त्यांची जी प्रेस आहे, आधुनिक प्रेस आहे, जे जयंत पाटील शेका पक्षाचे आताचे आमदार आहेत, आता त्यांचं वय साधारण 70-75 वर्ष आहे, त्यांनी कर्ज काढून ही प्रेस उभी केली आणि या प्रेसचं नाव त्यांनी नागेश ऑफसेट असं ठेवलेलं आहे। आणि त्या नागेश ऑफसेटनेच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, चरित्र प्रसिद्ध केलेलं आहे। नागू असं नाव ठेवता नागेश असं ठेवलेलं आहे। जेव्हा जेव्हा आम्हाला लिहिण्याचा अधिकार मिळाला, वाचनाचा अधिकार मिळाला, तेव्हा आमची नावं आम्ही बदलू लागलो। हे जे परिवर्तन आहे त्या काळातलं, हे परिवर्तन इथे सांगण्याचा प्रयत्न प्रभाकर पाटील यांनी सांगितलेला आहे। आता या प्रस्तावनेमध्ये छोट्याशा आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांची प्रेरणा घेऊन तत्कालीन जे नेते झाले यातले दोन नेते आपल्याला प्रसिद्ध आहेत। एक आहेत आदरणीय दत्ता पाटील आणि दुसरे दिबा पाटील। आणि दिबा पाटलांच्या नावाचं आंदोलन आता फार मोठ्या प्रमाणात उभं राहिलेलं आहे। त्याच पद्धतीने त्या काळात जे नेते झाले ते कॉम्रेड GL पाटील आणि गल पाटील हे दोन मोठे नेते आगरी समाजात झाले। आता कॉम्रेड GL पाटील यांचं मी पुन्हा एकदा थोडासा परिचय देईन आणि त्यांचं कामाचं महत्त्व सांगेन की कॉम्रेड असणं म्हणजे जात न पाळणं। आपल्याला माहिती आहे डावी विचारसरणी आहे, मार्क्सवादी विचारसरणी आहे, ही जात मानत नाही, ते वर्ग मानतात आणि त्यामुळे ते कधी जातीचा विचार करणं शक्य नव्हतं। परंतु नारायण नागू पाटील यांच्या संपर्कात येऊन जे नेतृत्व तयार झालं त्यांनी कॉम्रेड GL पाटील हे मुंबईत कामगारांचे नेते होते आणि या नेतृत्वानं अखिल आगरी समाज परिषदेची स्थापना केली आणि ते पनवेलला अखिल आगरी समाज परिषदेचं ऑफिस आहे। ती अखिल आगरी समाज परिषद आज कार्यरत आहे। याचे नंतरचे अध्यक्ष दिबा पाटील झाले आणि दिबा पाटलांनी हा जो कॉम्रेडचा जो विचार आहे किंवा डावा विचार आहे, वर्गवादाचा विचार आहे, हा बाजूला ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या मागासवर्गीय जातींच्या उत्कर्षाचा जो संघर्ष आहे किंवा आंबेडकरी चळवळ म्हणून किंवा आंबेडकरी तत्वज्ञान म्हणून आज आम्ही त्याची चर्चा करतो, तो विचार स्वीकारला आणि डाव्या विचारसरणीमधले असून सुद्धा जातीच्या आगरी समाजाच्या संघटनेची स्थापना केली आणि अशा प्रकारचंच
कोळी समाजाच्या कोळी परिषदेची स्थापना सुद्धा भाऊसाहेब राऊत यांनी केली होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो आगरी कोळ्यांसाठी निर्णायक विचार आहे, कारण ह्या विचाराने जातीचं संघटन करून जातीचे प्रश्न सोडवणे आणि अंतिमतः जातीच्या मुक्तीसाठी भगवान बुद्धाकडे जाणे हा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे तो पर्याय नारायण नागू पाटलांच्या जीवनात सुद्धा होता, दत्ता पाटलांच्या जीवनात होता, दिबा पाटलांच्या जीवनात होता, हे मी इथे सांगू इच्छितो। त्या काळामध्ये जसं आजची विधानसभा आहे तसं मुंबईचं लोकल बोर्ड नावाचं निवडणुका होत्या आणि हे लोकल बोर्ड आहे हे उच्चवर्णीयांकडे होतं असा उल्लेख या चरित्रामध्ये आलेला आणि उच्चवर्णीयांच्या विरुद्ध राजकीय नेतृत्व हे इथल्या नारायण नागू पाटील आणि भाऊसाहेब राऊत असतील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी केलेलं आहे आणि म्हणून आजचे राजकीय नेते आहेत त्यांना हे समजलं पाहिजे की या ठाणे, रायगड, पालघर, मुंबई यामधला जो संघर्ष आहे तो पहिला राजकीय संघर्ष उच्चवर्णीय राजकीय नेतृत्वाच्या विरोधात होता आणि आजही तो तसाच आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे मराठा उच्चवर्णीय आहेत आणि खरं म्हणजे तिथे कोळी समाजाचा कोणीतरी नेता असायला पावता। आजचा मुख्यमंत्री हा आगरी, कोळी, कराडी समाजातून जायला पाहिजे होता। 70 ते 80च्या वर विधानसभा या ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमध्ये असतील तर आमचा मुख्यमंत्री असला पाहिजे आणि ही प्रेरणा आमच्या ओबीसी नेतृत्वाला, आगरी, कोळी, कराडी नेतृत्वाला कळली पाहिजे। नारायण नागू पाटलांनी प्राथमिक संघर्ष जो आहे राजकीय संघर्ष सुरुवातीची जी आमदारकी आहे किंवा लोकल बोर्डाची निवडणूक आहे ही उच्चवर्णीयांच्या विरोधात लढली होती आणि हीच प्रेरणा आजच्या राजकीय नेत्यांना कळली पाहिजे असं मला वाटतं। आज आपल्याला माहित आहे की शिवसेनेने या भागामध्ये नेतृत्व केलं आणि शिवसेनेला इथले आगरी, कोळी, कराडी शाखा प्रमुख उपयोगी आले आणि अनेक भांडणामध्ये या शिवसेनेच्या संघर्षात आगरी, कोळी, कराडी तरुण मारले गेले आणि त्यांनी खरं म्हणजे शिवसेना भंडारी तरुणांनी उभी केली। परंतु नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना विसर पडला आणि सत्ता देताना नारायण राणे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे अशा उच्चवर्णीय मराठा आणि ब्राह्मणांनाच बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शिवसेनेची सत्ता दिली, मुख्यमंत्रीपद त्यांना दिली आणि आगरी कोळ्यांना उपेक्षित ठेवले। याचा फटका आता शिवसेनेला बसला आणि एकनाथ शिंदेने साधारणपणे 40 ते 50 आमदार घेऊन बंड केलं आणि इथल्या ठाण्यातल्या आगरी कोळ्यांना संपवण्याचं काम केलं आणि त्यामुळे पूर्ण शिवसेना पक्ष जवळजवळ निकामी झालेला आहे। आज राजकीय चर्चा जी चालू आहे त्या चर्चेमध्ये अनेक मागासवर्गीय वंचितांचे जे छोट्या छोट्या संघटना आहेत ती शिवसेनेच्याकडे करुणेने पाहायला लागलेत की शिवसेना आज संकटात आहे म्हणून आम्हाला त्यांना मदत केली पाहिजे, परंतु शिवसेनेने जी कृतज्ञता दाखवलेली आहे इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांच्या विषयी आणि उपकारांचा विसर उद्धव ठाकरेंना पडला होता याची आठवण आपल्याला माहित आहे। सरकार पडता पडता शेवटल्या दिवशी माननीय उद्धव ठाकरे यांना मिस करून दिला की इथले आगरी, कोळी, कराडी, भंडारी यांनी जर आपल्या संघर्षाने, आपल्या रक्ताच्या त्यागाने, आपल्या प्राणत्यागाने शिवसेनेला मोठी केली असेल तर दिबा पाटील यांचं नाव आपण दिलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा पराभव करून, त्यांच्या आंदोलनाचा पराभव करून राजकीय सत्ता, मुख्यमंत्रीपद असताना इथली आगरी, कोळी, कराडी तरुणाई जी उभी राहिलेली आहे त्याचा अर्थच असा आहे की राजकीय जीवनात आगरी कोळ्यांच्या जातीच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि हे जातीचं नेतृत्व म्हणजे नारायण नागू पाटील होते। परंतु ते जातीचं नेतृत्व फक्त जातीच्याच लोकांचा विचार करणारं नव्हतं तर ते नेतृत्व आमचे बौद्ध बांधव किंवा SC ST वर्ग आणि मुस्लिमांचं सुद्धा विचार करणार होतं। हे सुद्धा या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या नेतृत्वाचं जी मांडणी आहे ती जातीची असली तर ती संविधानिक विचारांची नेतृत्वाची मांडणी आहे हे सुद्धा आम्ही इथे समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून त्या काळात प्रबोधनकार ठाकरे हे पेझारी, पोयनाड इकडे यायचे, शिवजयंतीला यायचे आणि प्रबोधनकार ठाकरे हे नारायण नागू पाटलांचे अत्यंत जवळचे मित्र होते। हे मी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या आताच्या लोकांना सांगू इच्छितो आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी नारायण नागूंच्या पाटलांच्या मनात अत्यंत आदर होता आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कृषीवल आणि नाना पाटील यांचे कार्य खूप मोठं होतं, आजोड होतं। आता सुद्धा असं दाखवलं जातं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा महसूल मंत्री करायचा असेल तो मराठा किंवा ब्राह्मणच असला पाहिजे, परंतु इथल्या ओबीसी आगरी कोळ्यांचा विचार कोणी करत नाही। याला कारण आहे की महाराष्ट्रामध्ये आगरी कोळ्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठा नेतृत्वाचा पुढाकार घेतलेला आहे। नारायण नागू पाटलांनी घेतलाय, दत्ता पाटलांनी घेतलाय, दिबा पाटलांनी जर तुरुंगवास भोगलेला आहे, परंतु याच्याविषयी लिखाण करणं किंवा याच्याविषयी बोलणं, भाषण करणं हे आमच्या समाजाला जमत नाही आणि तो जो न्यूनगंड आहे नेतृत्वाचा की ओबीसी माणूस महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकत नाही हा आमचा आम्हीच पेरलेला आहे आणि म्हणून सातत्यानं या फेसबुक लाईव्ह करून
या समाजाच्या सगळ्या पराक्रमाच्या हिताच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आपण सगळेजण बघणारे लोक याला नेहमीच सहकार्य करत असाल. या दृष्टीने महाराष्ट्राच्या पटलावर नारायण नागू पाटील हे या समाजाचे उद्धारक आहेत आणि त्यांनी कुळ कायद्याचं खोतीविरुद्ध आंदोलन केलं आणि आंदोलन करता असताना धार्मिक सामाजिक संघर्ष केला आणि इथल्या ज्या मनुस्मृतीच्या ब्राह्मण्याविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकाच खांद्याला खांदा लावून लढा दिलेला आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी मागणी करतोय सरकारकडे की दिबा पाटलांचं नाव विमानतळात देण्याचा प्रयत्न आज सरकार महाराष्ट्र शासन करत आहे. त्याच पद्धतीने नारायण नागू पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मी आज करत आहे. मी आदरणीय जयंत पाटील शेका पक्षाचे आमदार आहेत, सरचिटणीस आहेत, त्यांना विनंती करेन की 75 वर्ष झालेला शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे. आपल्या लेटरहेडवर नारायण नागू पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण राष्ट्रपतींकडे करावी. आम्ही सगळे तरुण याला पाठिंबा देऊ अशी विनंती मी जयंतभाई पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या नेत्यांना करतोय. बरोबरीनंच शिवसेना आणि भाजप या सगळ्या नेतृत्वाला करतोय. कारण आज भाजपची जवळजवळ ठाणे रायगड जिल्ह्यात मुंबईतली जी नेतृत्वाची धुरा आहे ती आगरी लोकांकडेच आहे. कपिल पाटील हे खासदार आमचे आहेत, माजी खासदार रामशेठ ठाकूर आहेत, जगन्नाथ पाटील आहेत माजी खासदार, आणि गणेश नाईक आहेत आणि बरेचसे लोक भाजपमध्ये आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या जातीची मागणी या भारतीय जनता पार्टीकडे लावून धरावी. कारण जातीच्या नेतृत्वाशिवाय तुम्हाला सुद्धा संरक्षण नाही. तुम्ही जोपर्यंत इथल्या भूमीशी इथल्या जात बांधवांशी एकनिष्ठ राहाल तरच तुम्हाला भाजप किंमत देईल. आणि भाजपमध्ये ब्राह्मणांचं उदो करायला लागलात की तुमचं अस्तित्व संपून जाईल. आणि म्हणून आपल्या संघर्षाची परंपरा नारायण नागू पाटील यांनी दिलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी नाना पाटील यांना त्या काळामध्ये दिलेला पुरस्कार तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या तरुणांना अनेक गैरसमज होऊ शकतो की पत्रकारिता हा ओबीसींचा आगरी कोळ्यांचा विषय नाही, परंतु त्यावेळी कृषीवलने जे काम केलेलं आहे ते फार मोठं काम आहे. आणि कृषीवल स्थापनेचं काम नारायण नागू पाटील या एका आगरी माणसाने केलेलं आहे. आणि त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी पत्रपंडित बाजीराव असा किताब दिला होता त्या काळामध्ये. याची सुद्धा मी आठवण करून देतो. कारण पत्रकारिता हे अत्यंत समाजाला घडवण्याचं महत्त्वाचं साधन आहे आणि त्यामध्ये आपल्या तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शेतकरी चळवळीच्या निमित्ताने पेझारीला सतत येत असत. दिल्लीला जाण्यापूर्वी आपल्या मित्र परिवाराला घेऊन ते मासे खाण्यासाठी इथे येत असत. कालच आम्ही 2 दिवस इथे संपूर्ण बहुजन समाजाची म्हणजे बौद्ध, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन, मुस्लिम समाजाला घेऊन 2 दिवसाची परिषद उरणमध्ये संपन्न केली. आणि त्यामुळे मुंबईतल्या गावठाणांचा प्रश्न, कुळ कायद्याचा प्रश्न, जमिनींचा प्रश्न हा तिथे चर्चेचा विषय होता. आणि जर हे सरकार आम्हाला आमचे अधिकार देत नसेल तर राजकीय बंड करण्याचा पर्याय आमच्यासमोर आहे. आणि जर या लोकांनी ह्या सरकारने जर आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमचे कोळीवाडे गावठाणे यांचा जमीन मालक हक्क दिला नाही, अनेक सागरी प्रकल्पामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसन सरकारने थांबवलेलं आहे, पुनर्वसन दिलं नाही, तर येत्या काळामध्ये 2024ला निवडणुका लढण्याचा निर्णय सुद्धा आम्ही या चिंतन शिबिरात घेतलेला आहे. आणि नारायण नागू पाटलांची आजची 29 तारखेची जी आठवण आहे, जी जयंती आहे, त्यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा करण्यासाठी 2 दिवस अगोदर आम्ही परिषद घेऊन हा निर्णय जवळजवळ घेतलेला आहे. आणि आम्हाला मागासवर्गीयांना राजकीय सत्ता, आमच्या लोकांना, वंचित उपेक्षित लोकांना न्याय देण्यासाठी सत्ता हवी, दुसऱ्याला लुटण्यासाठी सत्ता नको आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने जी लूट आमच्या भागाची चालवली आहे, राज्य सरकारने चालवली आहे, ती थांबवायची असेल तर निवडणुका लढून या निवडणुकीमध्ये उच्चवर्णीय लोकांना पराभूत करणं, उच्चवर्णीय राजकीय पक्षांचा पराभव करणं यासारखा पृथ्वीवरचा दुसरा मार्ग नाही. कारण आम्हाला आकाशातला देव न्याय देणार नाही हे नारायण नागू पाटील, दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आमच्याकडे मासे खायला यायचे आणि त्यांचं घरातलं जेवणं, घरातलं राहणं, हे आम्ही मागासवर्गीय एक आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमचे नेते मानतो. याच्यासारखं दुसरं उदाहरण आताच्या पिढीला मिळणार नाही. आणि म्हणून मी आज जिथून बोलतोय तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा आमच्याकडे मासे खाल्लेले आहेत. ही आठवण मी अभिमानाने या निमित्ताने सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगरी, कोळी, कराडी समाजामध्ये योगदान काय असा प्रश्न अनेक लोक विचारतात. मी आदरणीय जयंत पाटलांचं शेतकरी कामगार पक्षाचं वर्धापन दिनाचं जे भाषण आहे ते ऐकलं आणि त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केवळ वकील असा केलेला आहे. खरं म्हणजे नारायण नागू पाटील यांच्या नातवापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं थोरपण आहे.
ते सांगण्याचा प्रयत्न आंबेडकरी चळवळीकडून न झाल्यामुळे, कदाचित त्यांच्या अज्ञानामुळे त्यांनी वकील म्हटलं असेल. वकील फक्त फी घेतात आणि कोर्टात केस लढतात. घरी जेवायला येणारे वकील बाबासाहेब आंबेडकर केवळ वकील नाहीत, ते या ओबीसी लोकांना राजकीय नेतृत्व काय, धार्मिक शोषणाविरुद्ध लढाई काय हे सांगणारे नेते होते. आणि म्हणून ते घरी जेवायला यायचे. आणि नारायण नगू पाटील यांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी असलेला आदर एका मोठ्या भावासारखा आहे. तो केवळ फी घेणारा वकील नाही. जयंत पाटील यांनी अभ्यास करावा आणि याच्यावर बोलावं. कारण हा प्रश्न असा आहे की आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये अन्याय करणाऱ्या जाती कोणत्या आहेत, तर ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय याच लोकांनी शेतकरी कामगार पक्षाला आज संपवलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे नेतृत्व आमच्या समाजाला दिले त्यामध्ये कृषीवलची स्थापना आणि कृषीवलचा उत्कर्ष, दैनिक कृषीवलचा पेपर काढणं, पेपर चालवणं, यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कृषीवलला 2 वर्ष झाली त्यावेळी काय म्हणाले होते, तर नारायणराव 2 वर्ष पेपर चालविलात, फार चांगले कार्य केलेत असं बाबासाहेब म्हणतात नारायण नगूंना, की 2 वर्ष तुम्ही पेपर चालवलात, हे फार चांगले कार्य केलेत असं उद्गार बाबासाहेब आंबेडकर काढतात. अशा प्रकारचं गौरवोद्गार दुसऱ्या कुठल्या उच्च जातीतल्या माणसांनी काढलेले नाहीत. त्यामुळे ओबीसी माणसांनी, मागासवर्गीय माणसांनी आपली वाटचाल, सार्वजनिक जीवनाची वाटचाल कशी करावी, त्यामध्ये वृत्तपत्रांचा किती मोठा वाटा असला पाहिजे, वृत्तपत्रामध्ये काम करणं हे किती महत्वाचं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दूरदृष्टी असलेला जागतिक तत्ववेत्ताच सांगू शकतो. ही गोष्ट आम्हाला कधीही इथल्या उच्च जातीच्या लोकांनी सांगितलेली नाही. ब्राह्मणांनी तर आम्हाला मनुस्मृतिकाद्वारे शिक्षणच नाकारलं होतं. त्यामुळे बाबासाहेब केवळ वकील आहेत हे जे वाक्य आहे जयंतभाईंनी, ते आपलं मागं घ्यावं आणि ह्याच्यावर अभ्यास करून बोलावं अशी मी विनंती करतो. आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कृषीवलचे दैनिकात रूपांतर झाले आहे आणि कृषीवल हे आमच्या कोकणातलं एक महत्वाचं वृत्तपत्र आहे असे प्रभाकर पाटील हे जयंत पाटलांचे वडील इथे कबूल करतात. त्यामुळे जयंत पाटलांनी म्हणजे तिसऱ्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या मैत्रीचा विचार केला पाहिजे. त्या काळातल्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या होत्या आणि म्हणून नारायण नागू पाटलांच्या निवडणुकीमध्ये त्या काळामध्ये एका कवीने केलेली कविता मी ते वाचून दाखवतोय. शेतकऱ्यांनो देऊ नका हो मते आपली काँग्रेसला, अशी पहिली ओळ आहे. शेतकऱ्याने देऊ नका मते हो आपली काँग्रेसला, कारण त्या काळातले काँग्रेसचे सगळे पुढारी हे ब्राह्मण खोत असायचे आणि म्हणून ते विरोध करायचे. आज परिस्थिती बदलले, आता काँग्रेस संपत चालले, आता ती काँग्रेसची जागा भाजपने घेतलेली आहे. त्यामुळे कविता वेगळ्या अर्थाने आपण वाचावी. निवडून येता करतील तुमच्या संसाराचा घोटाळा, शेतकऱ्यांनो देऊ नका हो मते आपली काँग्रेसला, निवडून येता करतील तुमच्या संसाराचा घोटाळा. रक्षील गायी वाघोबाका, रक्षील गायी वाघोबाका, कुळा खोत कैसे, म्हणजे गायींचं रक्षण वाघोबा करू शकत नाही आणि कुळांचं रक्षण खोत करू शकत नाही, आणि खोत हे त्यावेळी ब्राह्मण होते. शेळी, लांडगा, उंदीर, बोका कल्पातही शक्य नसे, शेळ्यांचे रक्षण लांडगा करू शकत नाही आणि उंदराचं रक्षण बोका करू शकत नाही, आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारची मैत्री करू नका. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आमचे कधी मित्र होऊ शकत नाही, ते लांडगे आहेत आणि शेळी खाणारे लांडगे आहेत आणि उंदीर खाणारे बोके आहेत, अशा प्रकारचं वर्णन या कवितेला आहे. कर्ज कुणाचे असे तुम्हावरी, राजाचे की खोताचे, कर्ज तुमच्यावर कोणाचं आहे, राजाचं, त्या काळी इंग्रजांचं राज्य होतं, खोताचं तुमच्यावर कर्ज आहे हे तुम्ही समजून घ्या. धारा कितीसा असे तुम्हावरी, तुम्हास कारण मक्त्याचे, तुमच्यावर धारा किती आहे, आणि मक्ता हा त्या काळचा कराचा प्रकार आहे. तर ते सुद्धा त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. घ्या पैसा लाडू जिलेबी जे जे तुम्हा देतील. निवडणुकीमध्ये आजच्या काळात जसं आज आमदारांनाच 50 खोके दिल्याची चर्चा आहे, 50 खोक्याने ओके ही घोषणा झाली आहे. आमदारांना 50 खोके जर भाजप किंवा नरेंद्र मोदी देत असतील तर मतदारांना किती देत असतील हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा हे काँग्रेसमधले खोत सावकार मतदानासाठी लोकांना पैसे द्यायचे, लाडू द्यायचे, जिलेबी द्यायचे, त्या काळातले प्रसिद्ध पदार्थ आहेत. जे जे तुम्हा देतील ते घ्या असं हा कवी म्हणतो. परी ओळखा मत देताना, पण लक्षात एक ठेवायचं, मत देताना आपले नाना पाटील यांना ओळखा, अशा प्रकारचे तो कवी म्हणतात. कैलास नथुराम रामचंद्र थळे नावाच्या कवीनं अलिबागच्या ही कविता लिहिली आहे. त्यावेळीची राजकीय परिस्थिती सांगणार आहे. त्या काळात सुद्धा लोकांना मोहात टाकण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार व्हायचे. आज ईव्हीएम आल्यामुळे हे सगळं लाडू जिलेबी बाजूला राहिले आणि लोक निवडून यायला लागली, परंतु त्या काळात निवडणुकीत असं चालायचं. आप्पांचे जीवन म्हणजे आप्पासाहेब, नारायण नागू पाटील यांना आप्पासाहेब म्हणत, आणि आप्पांचे जीवन हे धगधगता अंगार होता, अशा प्रकारचं ह्यामध्ये म्हटलेलं आहे. वाईट तितके जाळावे, म्हणजे समाजातल्या ज्या अनिष्ट प्रती आहेत त्या संपाव्यात, अशा प्रकारचं राजकीय नेतृत्व होतं. आणि हे जे वाईट तितके जाळावे म्हणजे समाजातल्या
कुप्रथा आहेत या संपवाव्यात, ही जी नेतृत्वाची जी संकल्पना आहे ती महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगेत बसणारी ही परंपरा आहे. आज सुद्धा अनेक वाईट प्रथांवर आपले आमदार बोलत नाहीत. किंबहुना आज कोकणामध्ये बुवा बापूंचं प्रस्थ मोठं झालेलं आहे. अंधश्रद्धांचा पुरस्कार करणाऱ्या या बुवा बापूंच्या माध्यमातून मते मिळवण्याचा प्रयत्न आमचे राजकीय नेते करतात. हे नारायण नागू पाटील आणि वर्तमान राजकीय नेतृत्वामधला फरक आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा जाळाव्यात, चुकीच्या प्रथा जाळाव्यात, यासाठी नारायण नागू पाटील यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे. सावकार म्हणजे खोत आणि कुळे यांच्यामध्ये प्रचंड दरी होती, विषमता होती, आर्थिक विषमता होती. ही आर्थिक विषमता दूर झाली पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी कोकणात केलेलं आहे. राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे असं राजकारणाकडे बघण्याची वृत्ती नारायण नागू पाटील यांची होती. आताचं राजकारण माहित आहे की आर्थिक विषमता दूर राहिली तर आपला आर्थिक लाभ, आपण कसे श्रीमंत होऊ, आपण 10,000 कोटीचे मालक कसे होऊ, आपल्याला 3 कोटीची गाडी कशी मिळेल, अशा प्रकारची राजकीय इच्छा आकांक्षा घेऊन वर्तमान राजकीय नेतृत्व काम करते. आपल्याला माहित आहे परवा शेतकऱ्यांचा सण बैलपोळा झाला आणि यामध्ये बैलपोळ्याच्या अंगावर एका शेतकऱ्याने लिहिलं होतं 50 खोके आणि ओके. म्हणजे या देशातले आताचं जे सरकार आहे 50 खोके घेऊन आमदार फोडून जर आला असेल तर बैलाच्या अंगावर ते लिहिण्याची जी हे शेतकऱ्याची जी युक्ती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. मीडिया हे यावर बोलायला तयार नाहीत आणि विधानसभेमध्ये याच्यावर विरोधी पक्षांनी वक्तव्य केल्यानंतर मारामारी झालेली आहे आमदारांची. कारण लोकांना, सामान्य माणसाला कळायला लागलंय की 50 खोके आणि ओके म्हणजे 50 खोके घेऊन तुम्ही बंड करताय, उठाव करताय, एकनाथ शिंदे जे आताचे मुख्यमंत्री म्हणतात, या गोष्टी सामान्य माणसापर्यंत गेलेल्या आहेत. आणि आत्ता लोक या लोकांना निवडून देतील की नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून राजकारण याला अशा प्रकारचं 50 खोके कमवण्याचं साधन न म्हणता ते समाज परिवर्तनाचं साधन आहे असं नारायण नागू पाटील म्हणतात. ज्या मातीवर शेतकरी प्रेम करतात ती मातृभूमी आमची आहे, ती सातबाऱ्यावर सुद्धा आमची झाली पाहिजे. हे कुळ कायद्याचं आंदोलन आपल्याला माहित आहे नारायण नागू पाटील यांनी केलं आणि हा एक प्रकारचा नवा राष्ट्रवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा राष्ट्रवाद आहे. अलीकडेच नवीन सरकार आल्यानंतर बीजेपीचे एक आमदार म्हणाले की फोन करताना आम्ही एकामेकाला वंदे मातरम म्हटलं पाहिजे. तर वंदे मातरम हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतला महामंत्र होता. ब्राह्मणांचे अनेक कवी आणि गायक सुधीर फडके वगैरे यांनी तर त्यावर खूप गाणी लिहिलेली आहेत. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे ते गाणं आहे, ते प्रसिद्ध आहे. परंतु इथला जो उच्चवर्णीय ब्राह्मण किंवा पुरोहित वर्ग जे बोलतो ते करत नाहीत. तुमच्यापेक्षा अधिक प्रेम इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचं आपल्या मातृभूमीवर आहे, शेतीवर आहे. आणि ते जय जवान जय किसान ही घोषणा आहे, ते सैनिक सुद्धा आपल्या मातृभूमीवर फार प्रचंड असं प्रेम करतात, त्यासाठी छातीवर गोळ्या झेलतात. आणि रायगडच्या, ठाण्याच्या, पालघरच्या, मुंबईच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कष्टकरी कुळांचं शेतीवर जेवढं प्रेम आहे तेवढं कशावर नाही. ते शेतामध्ये घाम घालतात, ते शेतामध्ये जन्माला येतात आणि शेतामध्येच मरतात. आणि म्हणून त्यांना खरं म्हणजे जमिनीविषयी जे प्रेम आहे ते प्रेम म्हणजे वंदे मातरम. परंतु अशा प्रकारचं प्रेम वंदे मातरम या गीतावरचं जे भारतीय जनता पार्टी आणि ब्राह्मणांचं प्रेम आहे ते बेगडी आहे. त्याला ते जमिनीला, आपल्या देशाला मातृभूमी म्हणतात, तिला वंदन करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जर ची प्रार्थना आहे नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, हे मातृभूमीला त्यांचं जे वंदन आहे ते अत्यंत स्वार्थी आहे. म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की रिलायन्स सेल झाला त्यावेळी कर लो दुनिया मुठ्ठी में, ही सगळी दुनिया आमची आहे अशा प्रकारची घोषणा इथला वैश्य करतो, इथला मराठा करतो, इथला ब्राह्मण करतो. परंतु ते कुळांना जमिनींचे अधिकार भेटले पाहिजे आता विषय कधीच येत नाही. आणि म्हणून आगरी कोळी कराडी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे की वंदे मातरमचा अर्थ आहे आमच्या गावठाणातलं जे घर आमचं जिथे आहे त्या घराचं प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर असलं पाहिजे, गावातल्या सार्वजनिक जागा आमच्या नावावर असल्या पाहिजे, जिथे किती शेती आज कोकणामध्ये शिल्लक आहे ती शेती आमच्या मालकीची असली पाहिजे, हा वंदे मातरमचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारचा वंदे मातरमचा अर्थ उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला पाहिजे. तुम्ही जे करलो दुनिया मुठ्ठी में आणि सगळ्या देशाची जमीन मालकी घ्यायला निघालेत, सगळ्या जमिनी अदानी अंबानीच्या नावावर करायला निघालेत, हे वंदे मातरम नव्हे तर हे आमच्या मातृभूमीच्या विरोधातलं तुमचं वागणं आहे. आणि हे आम्ही इथले नारायण नागू पाटलांच्या स्मृती जपणारे लोक
कधीच मान्य करणार नाही, कारण नारायण नागू पाटलांचा संघर्ष हा मातृभूमीसाठी आहे, देशासाठी आहे, आणि हा संविधानिक राष्ट्रवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेला आहे, आणि हाच राष्ट्रवाद आम्ही पुढे घेऊन जाऊ हे या निमित्ताने आपल्याला सांगतो. शेतकऱ्यांची गुलामी संपवण्यासाठी शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे, हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा नारायण नागू पाटलांनी आचरणात आणला. आणि हा आचरणात आणून त्यांनी तशा प्रकारचा प्रयोग आपल्या भागामध्ये केला. आणि आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये जे 2 महान राजे मराठा समाज जन्माला आले, त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज ज्यांनी शिक्षणाचे आरक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या राज्यात उभी रोवली, त्याचप्रमाणे गुजरातमध्ये सयाजीराव गायकवाड यांनी सुद्धा शिक्षणाची एक नवीन मुहूर्तमेढ रोवली होती. आणि सयाजीराव गायकवाड यांना भेटायला नारायण नागू पाटील गुजरातमध्ये गेले होते, आणि सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यातली गुजरातमधली एक शाळा बघून त्यांनी तसा प्रयोग आपल्या अलिबाग तालुक्यात, रायगड जिल्ह्यात आणि कोकणात केला. आज कोकण एज्युकेशन सोसायटीनं शिक्षणामध्ये साधारणपणे 108 शाळा काढण्याचा पराक्रम इथे घडवलेला आहे. हा जो पराक्रम आहे तो डी.वाय. पाटील किंवा पतंगराव कदम या जमीनदार लोकांसारखा नाही, कारण हे जमीनदार आहेत, महाराष्ट्राच्या राज्यावर त्यांची पकड आहे, मराठा जातीची पकड होती, आणि म्हणून त्यांना आमच्याकडे डी.वाय. पाटलांना 1 रुपया स्क्वेअर मीटरने आमच्या जागा शिडकोनी दिल्या, पतंगराव कदमांना दिल्या. परंतु नारायण नागू पाटील यांना असा जागा मिळण्याचा विषय नव्हता. अल्पभूधारक असलेले 2 एकरचे मालक नारायण नागू पाटील यांनी कोकणामध्ये ज्या प्रचंड शाळा काढलेल्या आहेत, त्या सरकारी जागांची लूट किंवा राज्याकडून पाठिंबा आहे म्हणून नाही, तर लोकवर्गणीतून त्यांनी या शाळा काढलेल्या आहेत. आणि म्हणून नारायण नागू पाटलांचं शिक्षणातलं हे योगदान महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि म्हणून भारतरत्न पुरस्काराचे ते आज मानकरी आहेत. कारण ही जी गोष्ट आहे, आगरी समाजांनी ही ठासून या सरकारला सांगितले पाहिजे, ज्या पद्धतीने दिबा पाटलांचा विषय आम्ही रायगड जिल्ह्यात आज केलेला आहे. आणि म्हणून रायगड जिल्हा हा क्रांतीचं केंद्र होता, त्यासाठी नारायण नागू पाटील यांनी गुजरातला भेट दिलेली आहे. आणि यामध्ये रायगड जिल्ह्यातलं जे राजकारण आहे ते राजकारण उत्तर रायगड आहे. उत्तर रायगडामध्ये नारायण नागू पाटील यांचं राजकीय नेतृत्व अत्यंत प्रभावशाली होतं. तर दक्षिण रायगडामध्ये नानासाहेब टिपणीस आणि अनंतराव किंवा भाई चित्रे होते. हे जे लोक आहेत हे ब्राह्मण नाहीत, शिकेपी आहेत, आणि ही गोष्ट आम्ही लक्षात घ्यावी. आणि म्हणून रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर जे खोत ब्राह्मण होते त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांचं पकड होती, आणि हजारोंच्या सभा घेऊन ते जमीनदारांना धडकी भरवत असत नारायण नागू पाटील. अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व होतं. आज निवडणुका आल्या की मग सभा घेण्याचा राजकीय पक्षांचा किंवा राजकीय नेतृत्वांचा स्वभाव पाहता सामाजिक परिवर्तन किंवा लोकांच्या शोषणासाठी ते लढत नसल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून आज नारायण नागू पाटलांची आठवण यासाठी केली पाहिजे की निवडणुका नसल्या तरी समाजाच्या प्रबोधनासाठी आम्ही सभा केल्या पाहिजे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड मोठी साथ नारायण नागू पाटलांना होती. किंबहुना त्यांच्या सगळ्या जीवनातल्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान फार मोठं आहे. त्या काळातला जमीनदार वर्ग हा संघटित होता आणि त्यांना पैशाचं पाठबळ होतं, आणि मनुस्मृतीनुसार जातीचा जो उच्च वर्ग त्यांना भेटला होता तो त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात होता. आणि अशा लोकांच्या विरुद्ध लढण्यासाठी जी आयुधं वापरायची आहेत त्यामध्ये पत्रकारिता असेल आणि शिक्षण असेल, हे सामाजिक शिक्षण शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत युक्तीचा विचार नारायण नागू पाटलांनी स्वीकारला होता. आणि म्हणूनच शहाबाद, शहापूर, पेण, अलिबाग यामध्ये शिक्षकांचं भरघोस पीक त्या काळात आलं होतं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे लढे आम्ही यशस्वीपणे लढवू आणि विजयी पण करू, परंतु शेतकरी जर शिकला तरच या लढ्यामध्ये टिकू शकेल. हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नारायण नागू पाटलांनी इथे स्वीकारला होता. आणि हा विचार देशामध्ये आंबेडकरी विचार म्हणून आज प्रतिष्ठित विचार आहे. अशा प्रकारचं परिवर्तन मला वाटतं बाकीच्या ठिकाणी झालेलं नाही. म्हणून अलिबाग तालुक्यातला किंवा शहाबाद, शहापूर इथला आगरी माणूस आहे, हा शेतकरी आहे, आणि बरोबरीच नवरा बायको शिक्षक, आणि असे हजारो शिक्षक आज आपल्याला पाहायला मिळतात. हे नारायण नागू पाटील यांचं फार मोठं योगदान या लढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला मी सांगू इच्छितो की नारायण नागू पाटील यांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विशेष आग्रहाने सांगायचं कारण असं आहे की आज आमच्या सगळ्या नेत्यांच्या डोक्यावर नरेंद्र मोदींच्या हिंदुत्वाचा प्रभाव आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आता
शिवसेनेचं हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदेचं, पण ते हिंदुत्वच आहे. या हिंदुत्वामध्ये ब्राह्मण मराठा जमीनदार वर्गाला आजही संरक्षण भेटत आहे, त्यांना प्रतिष्ठा भेटत आहे. हा विषय आहे. हा विषय देशातल्या म्हणजे SC ST म्हणजे आमच्या पूर्वीच्या अस्पृश्य बांधवांच्या विरोधात हे हिंदुत्व आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि मुस्लिम लोकांच्या सुद्धा विरोधात आहे. आपल्याला कल्पना आहे की बिल्किस बानो हे जे प्रकरण आहे गुजरातमधलं, हे बिल्किस बानो प्रकरण देशातल्या हिंदुत्वाची नव्यानं ओळख आम्हाला करून देत आहे. जसं स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात इथला जो सनातनी हिंदू धर्म आहे, तो हिंदू धर्माचं अस्तित्व हे मुस्लिम विरोधात होतं. अस्पृश्यांच्या विरोधात असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म, अशा प्रकारची नकारात्मक प्रतिमा होती. तीच प्रतिमा अधिक गडद होताना आता पाहायला मिळतोय की आपल्याला माहित आहे गुजरातमध्ये बिल्किस बानो या मुस्लिम महिलेवर, गरोदर असलेल्या मुस्लिम महिलेवर 10 ते 11 ब्राह्मण लोकांनी बलात्कार केला. आणि बिल्किस बानोच्या पतीनं न्यायालयात हा खटला चालवला आणि आपल्याला कल्पना आहे की उच्च न्यायालयाने या सगळ्यांना शिक्षा ठोठावली. आणि 14 वर्षाची शिक्षा भोगत असताना गुजरात सरकारने एक कमिटी नेमली, त्यामध्ये भाजपचे अनेक आमदार आहेत. आणि यांनी सांगितलं की हे जे बलात्कारी आहेत ते खरोखर दोषी आहेत, परंतु ब्राह्मण बलात्कारी असल्यामुळे ते सुसंस्कृत बलात्कारी आहेत, म्हणजे बलात्कारी सुसंस्कृत असतात अशा प्रकारचं तत्वज्ञान भाजपाने गुजरातमध्ये मांडलं आणि त्यांना मोकळं सोडलं. आणि सुप्रीम कोर्टाने हा जो निकाल दिला, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संपूर्ण जगभरात टीका व्हायला लागली. न्यूयॉर्क टाइम्सने याच्यावर टीका केली आणि सांगितलं देशाची जी भारताची न्यायव्यवस्था आहे, न्यायालयीन प्रतिमा आहे, अत्यंत डागाळलेली, बदनाम झालेली आहे आणि जगामध्ये भारताची आज नाचक्की झालेली आहे. या विषयावर नरेंद्र मोदी काही बोलायला तयार नाहीत. आणि अशा प्रकारचं हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व आणि नारायण नागू पाटील यांचा स्वभाव फार वेगळा आहे. नारायण नागू पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असताना अस्पृश्य आणि मुस्लिम वर्गाच्या अग्रहक्कांची मागणी 1926ला स्वातंत्र्यपूर्वच्या काळात मुस्लिम आणि अल्पसंख्याक मुस्लिम आणि अस्पृश्य यांना नोकरीमध्ये स्थान भेटलं पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय नारायण नागू पाटलांनी आपल्या राजकीय जीवनात घेतला होता. आणि म्हणून आताच्या मुस्लिम बांधवांना, म्हणजे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत, आमच्या मुरुडमध्ये आहेत, श्रीवर्धनमध्ये आहे, रायगडमध्ये आहेत, उरणमध्ये आहेत, त्यांना नोकरीमध्ये स्थान पाहिजे. कारण का नोकऱ्यांमध्ये मोठ्या ज्या नोकऱ्या होत्या त्यामध्ये साऱ्या नोकऱ्या हे उच्चवर्णीय ब्राह्मणांकडे होत्या आणि तिथे मागासवर्गीय, अस्पृश्य आणि OBC यांचं प्रमाण कमी होतं. आणि त्यामुळे शाहू महाराजांसारखीच राजकीय भूमिका या नारायण नागू पाटीलांनी घेतली होती. नारायण नागू पाटील हे की सत्ताधारी, सरंजामी आणि मराठा समाजातले जसे राजकीय नेते होते तशा प्रकारचे नेते नव्हते, तर अल्पभूधारक शेतकरी होते. कुळ कायद्याने त्यांना जमीन मिळवावी लागली सगळ्यांसाठी. आणि म्हणून त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही की अस्पृश्य वर्गाला आणि मुस्लिम वर्गाला नोकऱ्यांमध्ये पुढारपण भेटलं पाहिजे, नोकऱ्यांमध्ये त्यांचं अस्तित्व सरकारने ठेवावं, याच्यासाठी त्यांनी ठराव घेतलेला आहे, राजकीय ठराव घेतलेला आहे. आणि म्हणून राजकीय सत्तेला समाज परिवर्तनाचं साधन मानणारे नारायण नागू पाटील हे केवळ आगरी जातीचे पुढारी नव्हते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक दृष्टिकोन त्याने आपल्याला ते स्वीकारलेला आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि याच्याबरोबरच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिन की हे जे चरित्र आहे हे चरित्र नारायण नागू पाटलांचं चरित्र आहे. प्रभाकर पाटील म्हणजे जयंतभाईंचे वडील असताना त्यांनी हे चरित्र प्रसिद्ध केलं आहे. अशा प्रकारचे लिखित चरित्र दिबा पाटलांचं सुद्धा नाही. आणि म्हणून दिबा पाटील नामकरण समिती जी काम करते ते दिबा पाटलांचं नाव विमानतळाला भेटलं पाहिजे एवढंच बोलते, परंतु दिबा पाटलांचं चरित्र प्रकाशित करण्यासाठी लोकांकडून पैसे मागायला कोणी तयार नाही. म्हणजे खरं म्हणजे या आंदोलनामध्ये आपल्या रामशेठ ठाकूर, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी हे चांगलं नेतृत्व, चांगलं काम करत आहे. दशरथ भगत आहेत, राजेश पाटील आहेत, चांगलं काम करत आहेत. परंतु आपण केवळ आपल्या खिशातले पैसे खर्च करण्यापेक्षा लोकांकडे लोकवर्गणी मागितली पाहिजे आणि लोकवर्गणीतून दिबा पाटलांचं चरित्र प्रसिद्ध केलं पाहिजे, दत्ता पाटलांचं चरित्र प्रसिद्ध केलं पाहिजे, त्याच्यावर एखादा पोवाडा, एखादी फिल्म यायला पाहिजे. हे जर आम्ही केलं नाही तर दिबा पाटील नक्की कोण आहेत आम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून नारायण नागू पाटील यांचं चरित्र प्रसिद्ध करणाऱ्या त्या काळच्या नागेश पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना मी धन्यवाद देईन. आणि ही जी प्रेस आहे, प्रेस आमदार आताचे जयंत पाटील शेका पक्ष यांनी कर्ज काढून, बँकेचं कर्ज काढून ही प्रेस उभी केलेली आहे, ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांचं मी अभिनंदन जयंत पाटलांचं या निमित्ताने करतो. दुसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट धार्मिक स्वरूपाची आहे. म्हणजे
धर्माने श्रेष्ठ असलेले, धर्माने उच्च असलेले ब्राह्मण, खोत आमच्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, शूद्र भावांचं शोषण करत होते. ही गोष्ट आम्हाला समजते, म्हणजे जमिनींच्या यामध्ये शोषण करताना समजते. आज मुंबईचं शोषण करायला सुद्धा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नंतर तुमचा लोढा बिल्डर, हे सगळे उच्चवर्णीय लोक आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, तुमचा एकनाथ शिंदे मराठा म्हणजे क्षत्रिय, आणि लोढा बिल्डर वैश्य, हे तिन्ही लोक महाराष्ट्राची लूट करायला आता मुंबईतल्या सरकारमध्ये एकत्र आलेले आहेत आणि हे आपली लूट करणार. म्हणजे नारायण नागू पाटलांच्या काळातला लढा आत्ता सुद्धा आम्हाला चालवावा लागणार आहे. परिस्थिती अजिबात बदलली नाही. उंच उंच जरी इमारती झाल्या, फ्लॅट झाल्या, आधुनिक रस्ते झाले, आधुनिक कार आल्या, तरी हे जे उच्च जातीय लोक देशातले तेच आमचं शोषण करतायत. म्हणून नारायण नागू पाटील यांची आठवण आम्ही करतोय, कारण उगाच आपल्याला काय हाऊस आलेली नाही, कारण हे काही श्राद्ध नाही माझ्या आजोबांचं. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय नारायण नागू पाटील आहेत. ते केवळ जयंत पाटील किंवा मीनाक्षीताई पाटील या आताच्या अलीकडच्या आजी माजी आमदारांचे नेते नव्हते किंवा एका पक्षाचे नेते नव्हते. संपूर्ण देशाला त्यांनी एक नवीन विचार दिला होता आणि म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावं आज अशी मी मागणी केली. याच पद्धतीनं धार्मिक जे शोषण होतं की आमच्याकडे अलिबाग तालुक्यामध्ये चौल नावाचं गाव आहे, रेवदंडा गाव आहे, खरं म्हणजे माझ्या चिंचोटी गावाला ते लागून आहे. इथले जे ब्राह्मण होते, पुजारी होते, ते या चौल मंदिरामध्ये आगरी, कोळी, भंडारी लोकांना प्रवेश नाकारत होते आणि हा मंदिर प्रवेश नाकारल्यामुळे हा प्रश्न आम्ही घेतला पाहिजे. हा विषय आदरणीय नारायण नागू पाटील यांनी घेतला. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश भेटला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन केलेलं संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. की देवाला लागणारा भात असेल, देवाला लागणारा प्रसाद असेल किंवा देवाला लागणारे ढोलकी असेल, देवाला लागणारी फुलं असतील, हे निर्माण करायचे इथले शूद्रातिशूद्र म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे कधी शेतामध्ये नांगर धरायला जात नव्हते. तर ते सगळं काम या महाराष्ट्रातले, देशातले शूद्रातिशूद्र करत होते. आणि मग त्यांनी आणलेली फुलं देवाला चालतात, त्यांनी आणलेला हार चालतो, त्यांनी पिकवलेला भात, त्या भाताची खीर देवाला चालते, त्यांनी कमावलेलं जे चामडं आहे, ती चर्मकार समाजाचं किंवा ढोलकी आहे किंवा सुतारांनी मिळवलेली ढोलकी आहे, ही देवाला प्रिय आहे. परंतु देवाच्या गाभाऱ्यामध्ये आमच्या लोकांना प्रवेश नव्हता. आज आपल्या आगरी, कोळी, कराडी लोकांना ही गोष्ट पटणार नाही, परंतु नारायण नागू पाटील यांनी चौल इथल्या रामेश्वर मंदिरामध्ये आमच्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी भावांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केलं. त्या काळातले पुण्यातले विद्वान चित्राव शास्त्री यांना रेवदंड्याला बोलवलं गेलं, चौल मंदिरात बोलवलं गेलं आणि त्यांना समजावलं गेलं. आता तुम्हाला माहित आहे की आगरी, कोळी लोकांची जी परंपरा आहे ती राजकीय लढाऊपणा असेल किंवा वैचारिक असेल, याबरोबरच आगरी समाजाचं आंदोलन म्हणजे अत्यंत आक्रमक आंदोलन होतं आणि त्याचा प्रत्यंतर जासईच्या दिबा पाटील साहेबांच्या शेतकरी सिडको विरुद्ध आंदोलनात आलेला आहे. समोर प्रचंड फौजफाटा आणि पोलीस बंदुका घेऊन गोळीबार करतायत, तरी सुद्धा शेतकरी हटले नाहीत. 5 माणसं मेली आणि हजारो जखमी झाली. म्हणजे बंदुकीच्या गोळीला निधड्या छातीनं सामोरं जाणं हा इथल्या लढाऊ आगरी, कोळी, कराडी, भंडारी तरुणांचा, आरमारी लोकांचा स्वभाव गुण आहे. आणि याच पद्धतीने चित्राव शास्त्री आणि चौलमधल्या ब्राह्मणांवर दबाव आला की लढायला लागलेले हे शेतकरी जसं जमिनींच्या हक्कांसाठी लढतात आणि त्याच पद्धतीने जर मंदिरात प्रवेश दिला नाही तर फार मोठा अनर्थ होईल, हे त्यावेळच्या त्या पुण्यातल्या चित्राव शास्त्रींना कळलं आणि तिथे मंदिर प्रवेश मिळाला. हाच प्रकार आपल्याला काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने रूपांतर पाहायला मिळतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांचं आंदोलनामध्ये अजिबात वेगळेपण नाही. किंबहुना नारायण नागू पाटील यांचं तत्वज्ञान जर मोजायचं झालं ते डाव्या चळवळीपेक्षा आंबेडकरी चळवळीशी अधिक जवळ जातं. कारण या देशातले उच्चवर्णीय लोक जे मागासवर्गीयांचं शोषण करतात हा विषय मार्क्सला सुद्धा कळला नव्हता. म्हणजे जगामध्ये जी भांडवलदार आणि कामगार वर्ग यांच्या लढ्याची मांडणी मार्क्सनी केली, पण भारतामध्ये भांडवलदार वर्ग हा नेहमीच उच्च जातीत जन्माला आला, आजही येतो, पुढे येत राहील आणि याच्या विरोधातला संघर्ष आहे हा मागासवर्गीय जातींना करावा लागतो. आणि म्हणून देशातल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मार्क्सवाद्यांना सुद्धा हा विषय कळलेला नाही. आणि म्हणून JNPT बंदर हे आमचं आहे, JNPT बंदर आमचं आहे. JNPT मध्ये समुद्रावर मासेमारी करणारे, व्यापार करणारे आम्ही लोक आहोत, पण JNPT बंदरामध्ये आज आमचं एकही जहाज नाही. तिथे आमचे मित्र, आमचे बंधू आदरणीय कॉम्रेड भूषण पाटील हे नेतृत्व कामगारांचं करतायत. परंतु कामगारांचं नेतृत्व कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की केवळ भांडवलदारांच्या विरोधात लढण्यासाठी कामगार संघटना नसतात,
तर कामगारांचं जीवनमान बदललं पाहिजे या अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात। आणि जीवनमान बदलणं म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा शोषित, उपेक्षित, वंचित समाजातला एक विचारवंत किती मोठी त्यांनी प्रगती केली। तर मुंबईसारख्या ठिकाणी राजगृह नावाचा बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधला, आंबेडकर भवन नावाचं फार मोठं सभागृह बांधलं। अशा प्रकारचे बंगले आज मुंबईतल्या आगरी कोळ्यांकडे नाहीत, अशा प्रकारची सार्वजनिक सभागृह आमच्या आगरी कोळ्यांकडे नाहीत। जर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रगती केली तर निश्चितपणे आम्ही नारायण नागूंना समजून घेतलं असं होईल। नारायण नागू पाटलांनी 108 शाळा कोकणात उभ्या केल्या, मोठमोठे हॉल बांधलेले आहेत। अलिबाग तालुक्यामध्ये, अलिबाग शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं कार्यालय जरी आपण पाहिलं तर लक्षात येईल की नारायण नागू पाटलांची रचना ही प्रतिष्ठेने आणि सन्मानाने जगण्याची आहे। नारायण नागू पाटलांच्या पुढल्या पिढीतला घर किंवा बंगला जिथे बाबासाहेब आंबेडकर जाऊन राहायचे तो पेझारीला आहे, आपण तो पाहू शकता। असं सांगतात की संविधानाचा काही भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पेझारीच्या बंगल्यात, नारायण नागू पाटलांच्या बंगल्यात लिहिलेला आहे, तो आपण पाहायला पाहिजे। चरी संप जिथे झाला तो चरी संपाचा, चरी गावातला स्मृतिस्तंभ मला आठवतं की आदरणीय दत्ता पाटील असताना आम्ही चरी संपाचा अमृत महोत्सव साजरा केला। त्यावेळी दत्ता पाटील त्याचे अध्यक्ष होते, मी स्वतः राजाराम पाटील त्याचा खजिनदार होतो आणि आमच्या उरणचे सुधाकर पाटील त्याची चिटणीस होते आणि आम्ही अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम केला। माननीय छगन भुजबळ, आर पाटील, सुनील तटकरे, आताचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते सगळे मोठे मोठे नेते त्याला उपस्थित होते आणि तिथे सुद्धा विषय आला होता की चरी संपामध्ये नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय। उच्च जातीच्या वैदिक हिंदू तत्वज्ञानात गारठलेले जे लोक आहेत आगरी कोळी समाजाचे, त्यातल्या काही लोकांनी त्यावेळी त्या बॅनरवर नारायण नागू पाटलांच्या बरोबरीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यास विरोध केला। आणि त्यावेळी मी सांगितलं की नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांचं नेतृत्व वेगळं नाही, एकच आहे। आणि ह्या बॅनरवर जर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण छापला नाही तर त्या बॅनरचा खर्च मी देणार नाही, कारण खजिनदार मी होतो। ही भूमिका आपण त्यावेळी घेतली आणि चरीमध्ये या शेतकरी संपामध्ये आपल्याला माहित आहे हजारो शेतकरी त्यावेळी एकत्र जेवले आणि आगरी कोळी कराडी भंडारी शेतकरी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या त्या काळातल्या SC ST बौद्ध बांधवांच्या सोबत जेवले। यानंतर पेणमधल्या ब्राह्मणी पत्रकारांनी यावर टीका केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळी तरुणांना बाटविले आणि त्यावेळी ती जी टीका असते म्हणजे ब्राह्मणांनी ओबीसीना बाटवले, ही त्या काळात धर्माचा प्रभाव खूप असतो आणि ती टीका नारायण नागू पाटलांनी सहन केली आणि ती टीका सहन करून बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खरे नेते आहेत हे दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला। आजच्या घडीला सुद्धा आम्हाला जर पुढे जायचं असेल तर या समाजातून, शिक्षणातून, प्रबोधनातून आणि धार्मिक चिकित्सा करून, तर्क करून आगरी कोळी तरुणांना पुढे जाण्यासाठी IAS IPS होणं, प्रशासकीय परीक्षा पास होणं, आजही आमचे कलेक्टर नाहीत, आमचे IAS नाहीत, आमचे IPS नाहीत, तरुणांनी त्या दिशेने विचार करणं गरजेचं आहे। केवळ नगरसेवक होणं आणि आमदार होणं हे महत्त्वाचं नाही, तर या प्रशासनावर आमची पकड असली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध तरुणांना हा संदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजात IAS आणि IPS आपल्याला पाहायला मिळतात। हा दृष्टिकोन आंबेडकरी चळवळीचा आहे, हिंदुत्वामध्ये हे शक्य नाही। आणि नरेंद्र मोदींचं जे तत्वज्ञान तुम्ही बघितलं तर पकोडे बेचो, म्हणजे तरुणांना सांगतात की तुम्ही वडापाव करा, भजी करा आणि ती विका, अशा प्रकारचा देशाचा पंतप्रधान असूच शकत नाही आणि हा विज्ञानवादी नाही, तर हा अत्यंत विकृत अशा मनाचा पंतप्रधान आहे जो बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये अत्याचारी असलेल्या ब्राह्मणांना ते सुसंस्कृत आहेत म्हणून तुरुंगातून बाहेर काढत असेल तर आम्ही देश मागे घेऊन चाललो, जो देश नारायण नागू पाटलांच्या नेतृत्वाच्या काळात पुढे होता। आणि म्हणून नारायण नागूंना आम्ही आदरांजली वाहत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की नारायण नागू पाटील यांचं नेतृत्व हे आंबेडकरीच आहे। जरी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हा कम्युनिस्टांचा असला तरी कम्युनिस्ट लोक हे देशातल्या मागासवर्गीय जातींना वर आणण्यामध्ये, त्यांना प्रगतीपथावर नेण्यामध्ये, जागतिक स्तरावर नेण्यामध्ये कमी पडलेले आहेत, कारण या पक्षांवर उच्च जातीय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा प्रभाव पाहायला मिळतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संघटन या कोकणामध्ये किंवा या देशामध्ये बांधलं त्याची प्रेरणा घेऊन देशातला सगळ्यात SC ST OBC आज बंड करू पाहतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नेतृत्व आहे ते देशातल्या धर्माला पर्याय देणारं नेतृत्व आहे।
ब्राह्मणच खोत का झाले या प्रश्नाचं उत्तर आहे, मनुस्मृतीने ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ मानलं आणि आम्हाला शूद्रातिशूद्र म्हणून अधिकार नाकारले. हा धार्मिक प्रभावाचा विषय आहे. ज्या धर्माने हे अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना दिले त्याच धर्माने आम्हाला हे मागासवर्गीय आगरी कोळी कराडी म्हणून हे अधिकार नाकारले. आणि म्हणून मी बोलत असताना किंवा मी नेतृत्व करत असताना मागच्या लोकसभेत जी मी निवडणूक लढलो त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो आणि माझ्यासोबत आदरणीय बॅरिस्टर ओवेसी होते. आणि म्हणून प्रचंड विरोध हिंदुत्व मानणाऱ्या लोकांकडून झाला. परंतु वास्तव हे आहे की महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष, कुठलीही राजकीय संघटना एका ओबीसी आगरी तरुणाला निवडणुकीचं तिकीट देऊ शकत नाही, खासदारकीचं तिकीट देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. परंतु निवडणूक लढणाऱ्यालाच ते कळतं. तसंच नारायण नागू पाटलांना राजकीय नेतृत्व देण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांनी हे राजकीय नेतृत्व रायगड जिल्ह्यात पेरलं. आज अनेक आमदार खासदार ठाणे, रायगड, पालघर यामध्ये आगरी कोळी समाजाचे आहेत आणि या आमदारांनी नारायण नागू पाटलांचा शिक्षणाचा वसा घेतलेला आहे. नवी मुंबईत मंदाताई म्हात्रे असतील, त्यांनी शाळा काढलेल्या आहेत. गणेश नाईक यांच्या शाळा आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या अनेक लोकांच्या शाळा आहेत. डॉक्टर राजेश पाटील यांची शाळा आहे. विवेक पाटील यांनी सुद्धा चांगल्या शाळा काढल्या. जयंतभाई यांनी नवीन शिक्षण संस्था काढली. कोकण एज्युकेशन सोसायटी दत्ता पाटलांचे चिरंजीव संजय पाटील चालवतात. आणि म्हणून मुंबई परिसरामध्ये कोळीवाड्यांच्या गावठाणांचा विषय मी जेव्हा छेडला आणि प्रत्येक कोळीवाड्यात गेलो तेव्हा लक्षात आलं की नारायण नागू पाटलांचा विचार हा कोळीवाड्यांमध्ये पोहोचलेला नाही आणि कोळीवाड्यांमध्ये स्वतःचं शाळा आणि कॉलेज असलेला कोळीवाडाच नाही. आणि हीची विपरीत परिस्थिती रायगड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधून माझं शिक्षण झालं. बेलोशी म्हणून रायगड जिल्ह्यातलं गाव आहे. अशी अनेक गावं कोकणातल्या अगदी सिंधुदुर्गापर्यंत तळकोकणामध्ये पाहायला मिळतात. तिथे कोकण एज्युकेशन सोसायटी पोहोचलेली आहे. तर नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाचा गौरव करण्याचं कारण आहे की जसं आपण आजी आजोबांचं, आई वडिलांचं पिंडदान किंवा श्रद्धांजली सभा घेतो तशा प्रकारचं हे माझं भाषण नाही.